रुद्राष्टक मराठी अर्थ पूर्ण अर्थ स्पष्ट। प्रत्येक श्लोकासह अर्थ। श्लोक 1 नमामि श्मीशान निर्वाणरूप विभुन व्यापक ब्रह्मवेद स्वरूप निजन निर्गुण निरीह निरीह चिदाकाशमाकाशवासं भजेहम। एक अर्थ मी ईशान दिशेचा अधिपती असलेल्या परमेश्वराला वंदन करतो, जो निर्वाणाचा मोक्षाचा स्वरूप आहे, सर्वत्र व्यापणारा आणि ब्रह्मस्वरूप आहे, जो आपोआप असलेला निर्गुण निराभिलाषी आणि निश्चल आहे, जो चिदाकाशासारखा सर्वत्र पसरलेला आहे, त्या शिवाला मी वंदन करतो। श्लोक 2 निराकार मोंकार मूल तुर्य गिरा ज्ञान गोतीत्मीश गिरीश्म कराल महाकाल काल कृपाल गुणागार संसारपार नतोहम। 2 अर्थ जो निराकार आहे, जो काराचा मूळ आहे, जो तुरीय अवस्थेत मनाच्या पलीकडील स्थितीत अनुभवता येतो आणि जो ज्ञान व वाणीच्या पलीकडे आहे, जो गिरीश कैलासनाथ आहे, महाकाल कालाचा स्वामी, तरीही अनंत कृपाळू आहे, अशा गुणांच्या खाण असलेल्या महादेवाला मी नमस्कार करतो। श्लोक 3 तुषाराद्रिसंकाश गौर गंभीर मनोज्ञ सुवर्णाभभाल सुनेत्रम जनानंदद भक्तभद्रम सुशील त्रिलोकैकनाथ भजेह महेशम। 3 अर्थ हिमालयाच्या बर्फासारखे गोरे गंभीर आणि आकर्षक रूपाचे, कपाळावर सुवर्णाप्रमाणे तेजस्वी प्रभा, मोहमयी डोळे असलेले, भक्तांना आनंद देणारे, सुसंस्कारी, सुशील आणि त्रिलोकांचा नाथ असलेल्या महेशाला मी वंदन करतो। श्लोक 4 गले रुंद्रमालत 9 सर्पजाल महाकाल काल गणेशादिनाथ जटाजूट गंगोत्तरंगैर्विशाल शिवं शुकर शंभूमीश भजेहम। 4 अर्थ गळ्यात रुद्राक्षांची माळ घातलेला, शरीरावर सर्पांचा अलंकार असलेला, महाकाल कालाचा स्वामी, गणेश आदी गणांचा नाथ, जटांमध्ये गंगा वाहणारा, अशा शिव शंकर शंभू यांना मी वंदन करतो। श्लोक 5 मुदामाक्रम मंडन चंद्रफाल जटाभार गंगाधर शैलवाल सुपूर्ण सुशांतम स्वयंभू सुरेश जगद्बीज बीजन भजेह भजेहम। 5 अर्थ चंद्राला मुकुटासारखा धारण करणारे, जटांमध्ये गंगा धारण करणारे, शांत परिपूर्ण स्वयंभू देवांचा देव, संपूर्ण जगाचे बीज अशा महेशाचे मी स्मरण करतो। श्लोक 6 अखंड स्वयं भानुकोटी प्रकाश त्रिपुर त्रिणी नेत्र त्रिनाथ त्रिकाल त्रियुग ध्यानयोगाधिगम्यं वरेण्य शिवं शुकर शंभूमीश भजेहम। 6 अर्थ अखंड कोटी सूर्यांप्रमाणे तेजस्वी, त्रिनेत्रधारी, त्रिकाळ जाणारे, 3 युगात प्रकट होणारे, ध्यानयोगाने प्राप्त होणारे, अशा शिवशंकर शंभूला मी वंदन करतो। श्लोक 7 शरच्चंद्र गौर गणेशाधिनाथ जटाजूट मध्यस्थित पन्नगाढ्यं सदा सत्यम आनंद रूप प्रपदे शिवं शुकर शंभूमीश भजेहम। 7 अर्थ शरद ऋतूतील चंद्रासारखे गोरे, गणेश आदी गणांचे स्वामी, जटांमध्ये सर्प धारण करणारे, सत्यस्वरूप आनंदमय, अशा शिवाला मी शरण होतो। श्लोक 8 नियुक्त निचक्तन भक्त निर्वक्त जगद्व्याप्ती हेव टोन्योन्यनाथ परपावन दिव्यम एक तुर्यं शिवं शुकर शंभूमीश भजेहम। 8 अर्थ ज्याला मन वाणी भक्ती यांनी पूर्ण वर्णन करता येत नाही, जो संपूर्ण जगात व्यापलेला आहे, ज्यापेक्षा अन्य कोणीही नाही, श्रेष्ठ पावन दिव्य तुरीय अवस्थेत प्राप्त होणारे, अशा शिवशंकराला मी वंदन करतो।